राज ठाकरेंचा खांद्यावर हात, भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात मनसेचा चौथा उमेदवार जाहीर। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर होताना पाहायला मिळते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव, लातूर दौरा करून ते आज हिंगोलीत पोहोचले आहेत। हिंगोलीत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। चक्क जेसीबीने फुलांची उधळण करत राज ठाकरेंचा हिंगोली मनसैनिकांनी सन्मान केला। यावेळी येथील मनसे पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली। हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांची राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। आज झालेल्या आढावा बैठकीनंतर स्वतः राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे मनसेनं 4 जणांचं तिकीट वाटप केल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोली विधानसभा मतदारसंघात तानाजी सखारामजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत। आता या मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी जाहीर करत हिंगोली मनसेच्या जिल्हाध्यक्षांना तिकीट दिलेलं आहे। राज ठाकरेंनी चक्क खांद्यावर हात ठेवून आता तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या असं आवाहन हिंगोलीकरांना आणि मनसैनिकांना केलंय। त्यामुळे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात आत्तापर्यंत मनसेचे 4 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। यामध्ये 2 उमेदवार भाजपाविरुद्धच असल्याचं दिसून येते। पंढरपूर आणि आता हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकांवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या मनसेनं विधानसभेला महायुतीतून फारकत घेतल्याचं दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।